तर आज आम्ही गेलेलो त्र्यंबकेश्वरला. हाय, मी वैष्णवी आणि मी तीच आहे जी नाश्त्याच्या नावाखाली चहा आणि बिस्किट खाते. तुम्ही पण तेच खाता मला माहीत आहे. लाजायची गरज नाही आहे. त्यानंतर मग कुत्र्याचे केस वाळवण्यासाठी जे हेअर ड्रायर आणलेला त्याच्यानं आमचे केस वाळवून घेतलो. माहीत आहे त्या केसांचा हाल नंतर असं होणार आहे वाऱ्यानं, काही पण. त्यानंतर मग मस्तपैकी बसलो आणि हे कुरमुर खायला सुरू केलं. बसमध्ये बसलो ना तर भूक लागते आणि हे जर तुम्ही बसमध्ये खाल्ला नाही तर तुमच्या जिंदगीत अर्थ नाही. त्यानंतर मग वडापाव पण खाल्ला. जो स्टँडवरचा कच्चा असतो तरी पण खाल्ला कारण माहिती आहे. बाहेर टेबल मिळालं नाही म्हणून इथं बसमध्ये जेवलो आणि त्याच आठवणी असतात म्हणून असं मोठं-मोठं बोलणं चालू केलं. हरामी नंतर हो जरा बेटा. पिक्चर बघितला आणि नाशिकमध्ये पोहोचलो. मला नाशिकवाल्यांना एक विचारायचं, "किती बस स्टँड काढायचे असतात? 1, 2, 3 किती आहे? का पद्धत आहे का नाही?" तर लई प्रॉब्लेम व्हायला लागला आम्हाला. कळी नाही ह्याच्यावर त्याच्यावर, त्या बस स्टँडवरून ह्या बस स्टँडवर. असो 6 वाजता त्र्यंबकेश्वर देवाच्या दर्शनासाठी आलो आणि माझे स्वप्न होते असं लावून घ्यायचं आणि ते मी स्वप्न पूर्ण केलं. आणि 6 ला आम्ही आलतो पण 5-4 वाजल्यापासून ही गर्दी होती. कमळाचं टवटवीत होतं. त्या कमळाचं रूपांतर नंतर काय झालं की सांगू शकत नाही असं झालं. जे आम्ही 6 ला बसलेलो ते दर्शन आमचं झालं 11:32चं दर्शन झालं. तरी पण कसं तोंड वाकडं करत पोहोचलो. आणि त्यानंतर मग देव तर तुम्हाला आतलं मी दाखवू शकत नव्हते कारण अलाउड नव्हतं. मग बाहेरचं ते बांधकामच बघून घ्या तुम्ही. सॉरी जायचं असलं तुम्ही बघून येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. आमच्या घरातल्यांना असं का वाटतं, की आम्ही तिथंच खरेदी करतो. एकतर हे पैसा देत नाहीत आणि म्हणतात देवाच्या तिथं काय खरेदी करायचं नाही. वाह! वाह बेटा वाह! काय बोलू शकत नाही मी त्यासाठी. बस हे उत्तरद्वार होतं त्र्यंबकेश्वरचं आणि आम्ही नंतर सप्तशृंगीला गेलेलो आणि तिथं आमच्यासोबत काय घडलं हे बघायचं असेल तर पार्ट 2 नक्की बघा. थँक यू. ब्लॉग आवडल्यास चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा.